नमस्कार मैत्रिणींनो, मी सबा या कलेक्शन चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपल्याला परफेक्ट असं 40 साईजचं कटोरी ब्लाउज कट करायचं आहे। बघायची कटोरीचा जी शेप आहे ते पण किती व्यवस्थित आहे। आपल्याला जी मापाचा ब्लाउज दिलेला आहे तिच्यावरूनच आज आपल्याला ही ब्लाउज कट करायचं आहे। तर हे आहे आपलं मेन फॅब्रिक आणि हे अस्तर आहे। तर पहिल्यांदा आपण अस्तर कट करून घेऊया। तर बघा जे आपल्याला अस्तरमध्ये आहेत ना, सगळ्यात आधी आपल्याला स्लीव्स कट करायचे आहेत। मी अस्तरला 4 पदरी अशी घडी घालून घेतलेली आहे आणि आता जे आपल्याला मापाला दिलेला ब्लाउज आहे तिचे जे स्लीव्ज आहेत तिची लांबी घेऊया। तर बघा ही 8.5 इंच लांबीचं स्लीव्ज आहेत। तर आपल्याला 1 इंच मोठा ठेवायचा आहे ब्लाउज, जे की आपल्याला मायासाठी यूज करायचं आहे। तर 8.5चं 9.5 वरती मी टिक केलेला आहे आणि असं आपल्याला स्लीव्जचा शेप द्यायचा आहे। बघा मी तसा शेप दिलेला आहे आणि आता कट सुद्धा करून ठेवलेला आहे। आता हिचं चेस्टची जी साईज आहे ती 40 आहे। तरी एकदा तुम्हाला मी चेक करून दाखवते। बघा दोन्ही साईडने आपण जर बघितलं तर 10-10 इंच वरती येत आहे। 40 इंच आपल्याला चौथा भाग करायचा। जर तुम्हाला तसं नाही कळालं तर जे आपलं ब्लाउज मापाला दिलेला असतोय तिचीच आपण माप घ्यायचं आणि हिची जी लांबी आहे ती 13 इंच आहे। तर आपल्याला 1 इंच मोठा ठेवायचा आहे आणि ही 14 इंच वरती मी टिक केलेला आहे। आपण एक बॉक्स बनवल्यासारखं मी बनवून घेतलेला आहे आणि आता आपल्याला गळ्याचं माप घ्यायचं आहे। हिचं गळा आपल्याला 2.25 इंच करायचा आहे आणि जी शोल्डर आहे, जी मापाला दिलेलं ब्लाउजचं शोल्डर आहे तिच्यापेक्षा फक्त अर्धा इंच आपल्याला मोठं ठेवायचं आहे, जे की आपल्याला शिवण्यासाठी कामाला येईल जी माया म्हणून। तर असं मी एक 5.5 वरती शोल्डरचं सुद्धा माप दिलेलं आहे आणि जी 5.5चं आपल्याला हाफ 2.25 येतं आणि हाफवरूनच आपल्याला गोल शेप द्यायचा आहे। बघा मी आर्महोलचं सुद्धा असं शेप दिलेला आहे अर्ध करून आणि खाली सुद्धा ती इतकंच करायचं आहे। आणि आता आपल्याला जी गळ्याचं माप आहे, गळ्याचं माप आपल्याला असं नाही काढता आलं तर जी गळा आहे तिला अर्धा फोल्ड करायचं आणि खालून अर्धा इंच माया सोडून वरून तिला गळ्याचा शेप द्यायचं। तर अंदाजे ही 8.5 इंच वरती गळा येतोय आणि ही जास्त डीपी गळा नाही आणि जास्त वरती पण नाही। तर मी गळ्याचा सुद्धा गोलच शेप ठेवलेला आहे। आपलं शोल्डर आहे तिथं आपल्याला अर्धा इंच खाली उतरायचं आहे, ज्याच्याने की आपलं शोल्डर जे आहे खाली सरकू नये। तर मी अर्ध्या इंच वरती तिला एक क्रॉस मार्क करून घेतलेला आहे। आता आपण हिला कट करून घे, जसं आपण मार्क टाकलेला आहे तसंच आपल्याला कट करून घ्यायचं आहे। बघा इथं शोल्डर पाशी मी अर्धा इंच खाली आलेले आहे, तसंच आपल्याला क्रॉस यायचं आहे आणि आता जे आर्महोल आहे ते पण आपल्याला कट करून घ्यायचं आहे। जसं आपण माप टाकलेलं आहे तिच्यावरूनच आपल्याला ही कट करून घ्यायचं आहे। तर मी जी मागची बाजू आपली आता रेडी झालेली आहे कट करून, तर आता आपण पुढची बाजू कट करूया। बघा मी ही 2च पदरी हिला मी फोल्ड केलेला होता। आता समोरच्याला पण 2च पदर आपल्याला असंच फोल्ड करायचं आहे आणि हिच्यावरती जे आपण मागचं कट केलं होतं तिला जशाला तसं ठेवायचं आहे, तिच्यावरूनच आपल्याला एक मार्क घालायचं आहे। तर आता आपण जे गळ्याची 2.25 इंच आहे, 2.25 इंच वरतीच आपल्याला एक टिक करायचं आणि जे आर्महोल होतं तिला पण आपल्याला तसंच शेप द्यायचा आहे आणि खालून जी आपलं मागचं भाग आहे तिच्यापेक्षा अर्धा इंच मोठा ठेवायचा आहे। जे आपण क्रॉसपट्टी जॉईंट करतो तिथं आपल्याला ते लागतंय। समोरचा गळा 5.5 इंच वरती ठेवलेला आहे। बघा असं खाली उतरून मी हिला गोल शेप दिलेला आहे आणि जे आपलं शोल्डर आहे ते पण 5.5 इंचच आहे। तर तिला आपल्याला फक्त 1 इंच वरती असं गोल शेप द्यायचा आहे आर्महोलला पण। आणि इथून जे आपलं माप बरोबर आहे का नाही एकदा चेक करा आणि आता आपण खालची क्रॉसपट्टी घेऊया। तर मी इकडून 3.5 इंच वरती आणि जे आपलं मायाचं एरिया तिथून आपल्याला 2.5 इंच वरती एक टिक करायचं आहे। असं आपण क्रॉस हिला शेप देऊयात। आता आपल्याला कटोरीचा माप घालायचा आहे। बघा कटोरीचं जे क्रॉसपट्टीवरून कटोरी बसवलेले आहे तेवढं हिचं आपल्याला माप घ्यायचं आहे। आपल्याला 5 इंच भेटतंय तर आपण 5चं 5.5 ठेवायचं आहे। अर्धा इंच आपल्याला माया शिवायला लागतोय। तर आपण इथून जे गळ्याचं शेप आहे तिथं दिलेलं आहे आणि तिथं वरतून मी 1 इंच वरती एक टिक केलेला आहे आणि जे आपलं आर्महोल आहे तिथून आपल्याला 2.5 इंच वरती एक टिक करायचं आहे आणि जी तिन्ही टिक आहेत तिला आपल्याला तिन्ही शेपला आपल्याला असं मिक्स करायचं आहे। बघा कटोरी सुद्धा आपली तयार झालेली आहे आणि हिला जे आपण टिक केलेलं होतं तसंच मी हिला कट सुद्धा करून घेतलेला आहे। तर आपले आता कटोरीचा समोरचा पण भाग तयार झालेला आहे। आपल्याला आता कटोरी कट करायची। बघा जे आपण माप घातलेली कटोरी होती ती मी कट करून घेतलेली आहे। आता आपल्याला कटोरीचा साईज मोठा करायचा आहे। तर मी जी कटोरी आहे तिला ठेवलेला आहे आणि तिच्यावरूनच मी एक मार्क घातलेला आहे। आता आपल्याला एकीकडून जे आपलं हुकपट्टी लावतं तिथं 1.5 इंच वरती एक टिक केलं आहे आणि जिथून आपल्याला दुसरी भाग आहे तिला सुद्धा 1.5 इंच वरती एक टिक केलेला आहे आणि वरती दोन्ही साईडला मी अर्धा इंच वरती टिक केलेला आहे। आता आपल्या ह्या टिकला जॉईंट करून घ्यायचं आहे। बघा आता जे
कटोरी आहे तिचा हाफ करायचा आहे आणि तिच्या खाली सुद्धा आपल्याला 1.5 इंच वरती एक टिक करायचं आहे आणि जी 4 टिक केलेले आहे तिला आपल्याला अशा प्रकारे जॉईंट करून घ्यायचं आहे। बघा आता ही कटोरी एकदम परफेक्ट तयार होईल आणि जे असं शेप दिलेला आहे तसंच आपल्याला कट सुद्धा करायचं आहे। आता आपल्याला ह्या साइडने सुद्धा कटोरीचा शेप द्यायचा आहे। बघा वर खालून 1.5 इंच आहे आणि वरती आपल्याला अर्धा इंच वरती स्टिक करायचं आहे। तर आता आपल्याला याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे, जसं आपण शेप दिलेला आहे त्याचप्रमाणे गळ्याचं आणि खालचं जी कटोरीचं भाग आहे तिला सुद्धा आपल्याला असंच कट करून घ्यायचं आहे। हे एकदम परफेक्ट बसणारी कटोरी आहे। 40 इंच साईजचं जे ब्लाउज आहे तिला एकदम व्यवस्थित मी शिवून सुद्धा हिला दाखवलेलं आहे तुम्हाला। तर पुढे तुम्हाला भेटेलच ही शिवलेलं सुद्धा कटोरी कशी बसली आहे व्यवस्थित। आणि आता जी कटोरी आहे ते सुद्धा मी कट करून घेतलेलं आहे। आता आपण मेन फॅब्रिक कट करून घेऊयात। जे मेन ब्लाउजचा कपडा आहे तिला सुद्धा आपण ह्याच प्रमाणे कट करून घेऊयात। जसं आपण अस्तर कट करून घेतलं आहे तसंच हिला पण आधी स्लीव्स कट करायचं, परत मागचा भाग आणि परत पुढचा भाग ह्याच प्रमाणे आपण कट करून घेऊयात। मेन जे अस्तरचा कपडा आहे तिच्यावरती मी अर्धा इंच थोडंसं जास्त सोडून कट करून घेतलेलं आहे। तर हे थोडंसं कपडा मला व्यवस्थित वाटत नव्हतं त्यामुळे मी थोडंसं हिला इस्त्री करून घेतलं की जेणेकरून आपल्या जी ब्लाउज आहे तिला कटिंग करताना गुड्या वगैरे काही येऊ नये। तर शिवताना पण हिचं प्रॉब्लेम होऊ शकते म्हणून थोडंसं मी इस्त्री करून घेतलेलं आहे। तर आता जसं मागचा भाग कट केलेला आहे तसंच ठेवून मी तिच्यावरती कट करून घेतलेला आहे। जी दोन्ही भाग मी आजच्याच प्रमाणे कट करून घेतलेला आहे। बघा मी अर्धा इंच हिला थोडं एक्स्ट्रा ठेवलेला आहे जी आपलं मेन कपडा आहे ब्लाउजचं। आणि आता समोरचा भाग पण ह्याच प्रमाणे मी कट करून घेतलेला आहे। जे कटोरीचा भाग आहे तसंच मी हिला अर्धा इंच सोडलेला आहे आणि हे बी कट करून घेतलेलं आहे। तर तुम्हाला जर हे आपलं कटोरी ब्लाउजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करायला विसरू नका आणि प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि हिला सबस्क्राइब करा। आणि जी क्रॉसपट्टी आहे क्रॉसपट्टीला सुद्धा मी त्याचप्रमाणे कट करून घेतलेला आहे जसं आपण अस्तर कट केलेलं होतं। तर तुम्हाला मी शिवून पण दाखवते। बघा मी हिला शिवलेला आहे, किती परफेक्ट हिची कटोरी बसलेली आहे आणि हिचा शेप पण किती व्यवस्थित आलेला आहे। तर तुम्हाला हा कटोरी ब्लाउजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।